Dear student, today we will see application of Pythagoras theorem. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी पायथागोरसचा असणारे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयाचं उपयोजन जे आहे तर ते उपयोजन त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहा की इन पायथागोरस थेरम द रिलेशन बिटवीन हायपोटेनस अँड द साइड मेकिंग द राईट अँगल, that is the relation between side opposite to the right angle and remaining two side is given. पायथागोरसचा असणारा ते काही थेरम जे आहे तर त्या थेरम मध्ये काय केलं जातं की असणारा जो काही राईट अँगल ट्रायंगल जो आहे तर त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये असणारा हा जो काही हायपोटेनस म्हणजे असणारा जो काही कर्ण, बरोबर, आणि आपल्याला सांगितलंय की साइड्स मेकिंग द राईट अँगल, साइड्स मेकिंग द राईट अँगल म्हणजे काटकोन करणाऱ्या ज्या काही बाजू ज्या आहेत, बरोबर, म्हणजे रिलेशन बिटवीन साइड अपोजिट टू द राईट अँगल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना असते की साइड अपोजिट टू द राईट अँगल अँड द रिमेनिंग साइड इज गिवन. म्हणजे या ठिकाणी काटकोन करणाऱ्या बाजू आणि कर्ण याच्या मधला असणारा जो काही संबंध जो आहे तर तो संबंध म्हणजे काटकोनासमोरील बाजू आणि इतर दोन बाजूमधला संबंध जो आहे तर तो संबंध काय केलेला असतो तर त्या ठिकाणी पायथागोरसचा असणारा जे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयामध्ये त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, संबंध त्या ठिकाणी सांगितलेला असतो. इन ए ट्रायंगल रिलेशन बिटवीन द साइड अपोजिट टू द अॅक्यूट अँगल अँड द रिमेनिंग टू साइड्स ऑफ द रिलेशन ऑफ द साइड अपोजिट टू द ऍब्स्ट्यूज अँगल विथ रिमेनिंग टू साइड्स कॅन बी डिटरमाइंड with the help of the Pythagoras theorem. पण एक त्रिकोण त्या ठिकाणी आहे आणि या त्रिकोणातील अॅक्यूट अँगल, अॅक्यूट अँगल आपल्याला माहिती आहे, अॅक्यूट अँगल म्हणजे लघु कोन जो आहे तर त्या लघु कोनासमोरील बाजूचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध किंवा दिलेला जो काही त्रिकोण त्या त्रिकोणामधला असणारा जो काही ऍब्स्ट्यूज अँगल म्हणजे अॅक्यूट अँगल. पहिला एक आहे तर त्या ठिकाणी अॅक्यूट अँगल लघुकोन त्रिकोण असेल आणि दुसरा जो आहे तर तो ऍब्स्ट्यूज अँगल असेल म्हणजे विशाल कोन असेल. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या, त्रिकोणातील असणारा जो काही लघुकोन जो आहे तर त्या लघुकोनासमोरील बाजूचा आणि इतर बाजूंचा संबंध. दुसरं आपल्याला पाहिजे की असणारा जो काही त्रिकोण तर त्या त्रिकोणामध्ये असणारा जो काही विशाल कोनासमोरील बाजूंचा आणि इतर बाजूंचा असणारा जो काही संबंध जो आहे तर तो संबंध आपल्याला पायथागोरसचा असणारे जे काही थेरम जे आहेत, प्रमेय जे आहेत तर त्या प्रमेयाने त्या ठिकाणी तो ठरवता येतो. आणि हेच आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, पुढे दिलेले जे काही उदाहरणं जे आहेत तर त्या उदाहरणांच्या सहाय्याने त्या ठिकाणी अप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय. तो आता पुढे इन अॅक्यूट अँगल ट्रायंगल एबीसी, या ठिकाणी लघुकोन त्रिकोण एबीसी मध्ये काय दिलेले पहा की सेगमेंट बीडी. पहा या ठिकाणी काय चूक होते नेमकी आपली डायग्राम मध्ये, पहा पुन्हा एकदा की लघुकोन त्रिकोण एबीसी मध्ये एडी जो आहे पहा, एडी परपेंडिक्युलर साइड बीसी, एडी जो आहे तर तो काय बीसी ला त्या ठिकाणी लंब, त्याच्यानंतर बी डॅश डी डॅश सी हा दरम्यानचा संबंध आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि अँगल बी या ठिकाणी अँगल बी इज इक्वल टू काय म्हटलंय तर या ठिकाणी अँगल डी पाहिजे. अँगल डी इज इक्वल टू 90 आणि डी जर त्या ठिकाणी 90 अंशाचा असेल तर काय सांगितलंय की एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर मायनस 2BC इंटू बीडी. हे आपल्याला काय करायचं, सिद्ध करायचं. तर लघुकोन त्रिकोण जर त्या ठिकाणी जर असेल तर याच्यासाठी पायथागोरसचं असणारे काही प्रमेय जे आहे तर ते प्रमेयाचं उपयोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचे. पहा सोल्युशन की इन ट्रायंगल ADB, बरोबर. आता या ठिकाणी प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये नेमकं काय दिलंय आपल्याला असणारा जो काही बी अँगल जो आहे पहा, प्रश्न पुन्हा एकदा नीट पहा
की एडी जो आहे तर तो एडी काय दिलेला आहे आपल्याला बीसीला त्या ठिकाणी लंब दिलेला आहे, बी डॅश डी डॅश सी असा दरम्यानचा संबंध दिलेला आहे. आणि हा जो काही बी कोण जो आहे तर त्या बी कोण काय सांगितलंय, अँगल बी लेस दॅन 90. अँगल बी लेस दॅन 90 म्हणजे हा बी काय असला पाहिजे, अॅक्यूट अँगल जो आहे तर तो अॅक्यूट अँगल त्या ठिकाणी आहे हे त्या ठिकाणी लक्षात घ्या. पहा पुढे, इन ट्रायंगल ए डी बी, इन ट्रायंगल ए डी बी अँगल ए डी बी इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर. याच्यासाठी आपण हा एडीबी जो आहे तर तो राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल असेल तर याच्यासाठी आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. बाय पायथागोरस थेरम काय वापरता येईल पायथागोरस थेरम, तर त्या ठिकाणी असणारा जो काही हायपोटेनस जो आहे तर त्या हायपोटेनसचा स्क्वेअर, हायपोटेनस आहे एबी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 आपण त्या ठिकाणी म्हटलं. आता पुढे, इन ट्रायंगल ए डी सी अँगल ए डी सी इज इक्वल टू 90 डिग्री. पुन्हा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल की त्रिकोण एडीसी मध्ये डी कोणाचं माप किती दिलेले 90, म्हणजे हा पुन्हा राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल असेल तर याच्यासाठी पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल, पायथागोरस थेरम जो आहे तर तो पायथागोरस थेरम त्या ठिकाणी यूज करता. आता पुढे, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम पुन्हा हायपोटेनस स्क्वेअर म्हणजेच एसी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीची 2 स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी मिळाल. आता याच्यानंतर पुढे आता डीसी जो आहे तर त्या डीसीचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. डीसीचीच फक्त आपल्याला व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करायची, फाइंड आउट करायची. पुढे एसी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस आता डीसी. आता मुळामध्ये आपण टोटल बीसीचा विचार करू. बीसी कशा कशाचा बनलेला दिसतोय तर बीडीचा आणि कशाचा दिसतोय, डीसीचा त्या ठिकाणी बनलेला आहे. दरम्यानचा संबंध दिलेला आपल्याला बी डॅश डी डॅश सी. बरोबर. बीसी टोटल बीसीची व्हॅल्यू आपल्याला काढायची ठरली तर बीसी कशाचा बनलेला आहे, बीडी आणि डीसीचा. आपल्याला पाहिजे काय, फक्त डीसीच पाहिजे. डीसीची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पुट करायची, म्हणजेच त्या ठिकाणी बीसी मायनस बीडी जर केलं तर आपल्याला काय मिळते, डीसी जी आहे तर त्या डीसीची असताना काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. आणि म्हणून पाहिजे मी काय म्हणते, डीसी. तर नुसतं डीसी म्हटलं तर डीसीची व्हॅल्यू किती असणार आहे, बीसी मायनस बीडी. बरोबर. काय ते बीसी मायनस बीडी आणि याचा काय आहे, स्क्वेअर त्या ठिकाणी. बरोबर. स्क्वेअर त्या ठिकाणी. पुढे एसी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस त्याचं एक्सपान्शन का, पहिल्या पदाचा वर्ग जिस त्या ठिकाणी बीसी स्क्वेअर मायनस 2 इंटू बीसी बीडी प्लस सेकंड टर्म जे आहे तर त्या सेकंड टर्मचा असताना काही स्क्वेअर जो आहे तर तो स्क्वेअर टाईप आहे. जी सर्वसाधारणपणे ए मायनस बीचं एक्सपान्शन आपण करतो. कसं करतो, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर तशाच पद्धतीने याचा असणारे जे काही एक्सपान्शन जे आहे तर ते एक्सपान्शन आपण त्या ठिकाणी केले. आता प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर पहा प्रश्नामध्ये काय दिसतं आपल्याला, तर या ठिकाणी आपण काय करू की एडी स्क्वेअर आणि बीडी स्क्वेअर येते हा एकत्र घेऊ. त्या ठिकाणी पहा आता कशासाठी एडी स्क्वेअर बीडी स्क्वेअर एकत्र घ्यायचं आहे तर इक्वेशन नंबर 1 पहा. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये काय दिसतंय, एडी स्क्वेअर बीडी स्क्वेअर आहे आणि म्हणून एडी स्क्वेअर बीडी स्क्वेअर आपण एकत्र त्या ठिकाणी घेऊ. एकत्र जर लिहिला तर काय येईल पहा की एडी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर पुढे प्लस बीसी स्क्वेअर मायनस 2 बीसी बीडी. हे काय आलं आपलं
AC स्क्वेअर त्या ठिकाणी. बरोबर. आता पुढे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की एडी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन टू किती आहे एबी स्क्वेअर, आणि म्हणून पुढे ही AC स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहू शकता पुढे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मायनस 2BC, इथे BD आहे मुळात BD कुठून बदल केला इथे लिहितो मी फ्रॉम इक्वेशन 1 येते, आणि हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायचं पहा AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मायनस 2BC BD. म्हणजे अशा पद्धतीने ॲक्यूट अँगल जर असेल तर त्या ॲक्यूट अँगलसाठी अशा पद्धतीचं पायथागोरसचं असणारे जे काही थेरम जे आहे तर त्या थेरमचं आपण त्या ठिकाणी ऍप्लिकेशन जे आहे तर ते ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करू शकतो, उपयोजन त्या ठिकाणी करू शकतो. याच्यानंतर पुढे आता ऍब्स्ट्यूस अँगल असेल तर विशाल कोन त्रिकोण जर असेल तर पहा इन ऍब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल ABC विशाल कोन त्रिकोण ABC मध्ये काय सांगितले हे अँगल B ग्रेटर दॅन 90. बी कोणाचं माप जे आहे तर ते 90 अंशापेक्षा जास्त म्हणजे तो ऍब्स्ट्यूस अँगल आहे. पुढे इफ सेगमेंट एडी परपेंडिक्युलर साइड BC, एडी जो आहे तर तो काय BC ला त्या ठिकाणी लंब आहे, तर आपल्याला काही पवडी दिलेली पहा दरम्यानचा संबंध दिलेला आहे D'(B')C, आणि काय सिद्ध करायचं दाखवायचं आपल्याला की AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस 2BC आणि B असं आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं. आता पुढे सोल्युशन की इन ट्रायंगल ADB ADB चा जर विचार जर केला तर अँगल ADB इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याच्यासाठी पायथागोरस थेरम आपण वापरू शकतो, आणि म्हणून बाय पायथागोरस थेरम पायथागोरस काय वापरू शकतो की AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर, त्याला इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी बरोबर. पुढे इन ट्रायंगल पाहता कोणता ADC पूर्ण त्रिकोण त्या ठिकाणी घेतला ADC, अँगल ADC इज इक्वल टू 90 डिग्री. ADC मध्ये D ची माप किती आहे 90 अंश आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल असेल तर पायथागोरस थेरम आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. बाय पायथागोरस थेरम पण की पायथागोरस थेरम त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. आता कसा वापरता येईल की हायपोटेनस स्क्वेअर AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बरोबर. पुन्हा आपल्या लक्षात घ्यायचं मागच्या सारखं DC. आता DC कसा बनलेला आहे DC तर DB प्लस BC चा बनलेला आहे. काय म्हणतोय मी DB प्लस BC, किंवा मी असे लिहितो की BC प्लस DB किंवा BD म्हणतो मी, काही फरक नाही. आणि दरम्यानचा संबंध आपल्याला दिलेला आहे की D'(B')C DC कशाचा बनलेला आहे तर BC आणि BD चा त्या ठिकाणी, आणि म्हणून या ठिकाणी पुढे AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस तर DC कसा लिहू शकतो मी तर BC प्लस BD आणि टोटल याचा स्क्वेअर आहे. पुढे AD स्क्वेअर याचं एक्सपान्शन करा की फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर
बरोबर. पुढे AC स्क्वेअर इज इक्वल टू, पुन्हा आता आपल्याला इक्वेशन नंबर 1 चा विचार करायचा. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये काय, AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. हा AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर मी एकत्र लिहितो की AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर, पुढे प्लस BC स्क्वेअर प्लस 2BCBD. बरोबर. आता इथे पहा, AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 1 काय आहे, AB स्क्वेअर, आणि म्हणून AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहू शकतो मी, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस 2BCBD. पुढून बदल केला तर आपल्याला सांगता येईल की फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये, आणि हे आपल्याला काय करायचं, सिद्ध करायचं होतं की AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस 2BC इंटू BD. अशा पद्धतीने हे आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करता येईल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला अपोलोनियस थेरम त्या ठिकाणी पाहायचा आहे. अपोलोनियसचे प्रमेय पाहिजे असणारा तो काही प्रूफ जो आहे तर तो प्रूफ फक्त लक्षात ठेवायचा, परीक्षेला काही कोणी त्या ठिकाणी विचारत नाही. त्याचं अप्लिकेशन, उपयोजन जे आहे तर ते उपयोजन फक्त आपल्याला त्या ठिकाणी काही झालं पाहिजे, त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. आता काय दिलेलं आहे स्टेटमेंट, विधान की इन ट्रायंगल ABC इफ M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC, त्रिकोण ABC मध्ये M जर बाजू BC चा जर त्या ठिकाणी मध्यबिंदू जर असेल तर काय सांगितलंय, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM प्लस 2BM स्क्वेअर. हे आपल्याला काय करायचंय, सिद्ध त्या ठिकाणी करायचं. आता गिव्हन मध्ये काय काय दिलेले, गिव्हन जे आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे की इन ट्रायंगल ABC काय दिलेलं आहे तर इफ M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC, हे आपल्याला प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहे. बरोबर. पक्ष, त्याच्यानंतर काय प्रूव्ह करायचंय, टू प्रूव्ह. आता काय सिद्ध करायचं, काय सिद्ध करायचंय तर ते आपल्याला दिलेले इथे की AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायचं. याच्यासाठी आपल्याला असं काही कन्स्ट्रक्शन जे आहे तर ती कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करावं लागेल, जी मी त्या ठिकाणी अगोदरच केलेली. काय कन्स्ट्रक्शन केलेली की कन्स्ट्रक्शन काय केलेली की ड्रॉ सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू साइड BC. A बिंदू मधून काय केलेलं आहे, AD हा जो काही लंब जो आहे तर तो काय केलेला आहे, BC ला मी त्या ठिकाणी काढलेलं आहे, रेड कलर मध्ये त्या ठिकाणी दाखवलेली. कन्स्ट्रक्शन काय केली की ड्रॉ सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू साइड BC सच दॅट, अशा पद्धतीने. तर याच्यामध्ये दरम्यानचा संबंध आपल्याला दिलेला आहे B', D', C. अशा पद्धतीने काय केले आपण त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन जे आहे तर कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी केले. आता याच्यामध्ये काय काय विचार आपल्याला करावा लागेल की लेट अस कन्सिडर केस व्हेअर AM इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. पहिला आपण त्या ठिकाणी मानू की AM जो आहे तर हा AM बाजू BC ला त्या ठिकाणी लंब नाही. मग आता लंब जर नसेल तर काय होईल पहा, देन आउट ऑफ अँगल, कोणकोणता अँगल तर अँगल AMB हा एक अँगल अँड अँगल AMC. हे दोन अँगल आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. याच्यापैकी वन अँगल जो आहे तर तो ऍक्यूट अँगल असेल आणि आदर जो आहे तर तो आदर काय असणार आहे, ऍब्स्ट्यूज अँगल असेल. तो जर लंब नसेल तर. बरोबर. मग आता पुढे की आपण काय, लेट अस कन्सिडर अँगल AMB इज ए ऍक्यूट अँगल.
अँड अँगल AMC विथ द ऍब्स्ट्यूज अँगल. आणि हा काय करू आपण विशाल कोण त्या ठिकाणी मानू. आता काय काय मानायचे ते मी त्या ठिकाणी लिहितोय की प्रूफ मध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल की प्रूफ काय लिहायचं आपल्याला की लेट कन्सिडर केस 1. लेट कन्सिडर केस 1. केस 1 किंवा नुसतं केस म्हणून आपण पाहतो की काय मानायचे पहिल्यांदा की सर्वसाधारणपणे पाहतो की व्हेअर AM इज नॉट. काही कमी की व्हेअर AM is not perpendicular to side BC. काय की AM जो आहे तर तो AM BC साइडला त्या ठिकाणी लंब नाही. बरोबर. मग आता नसेल तर काय होईल तर पहा देन आउट ऑफ अँगल AMC. पहिल्यांदा आपण AMB घेऊ. AMB अँड अँगल AMC अँड अँगल AMC. हे जे काही दोन असणारे जे काही अँगल जे आहे तर त्या अँगल पैकी काय सांगता येईल आपल्याला की वन इज acute angle and other is obtuse angle. तर त्याच्यापैकी एक कोन जो आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला लघु कोन त्या ठिकाणी असेल आणि एक मात्र कसा असेल विशाल कोन त्या ठिकाणी असेल. माता पहा तर आपल्या लक्षात येत नसते की ट्रँगल AMB चा जर आपण जर विचार जर केला तर हा कोणता आहे इज एन ॲक्यूट अँगल. की ट्रँगल AMB इज एन ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल बरोबर. कोणता AMB ॲक्यूट अँगल. मग आता ॲक्यूट अँगल असेल तर बाय ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. Therefore, by application of Pythagoras theorem, की पायथागोरसचं उपयोजन आपण त्या ठिकाणी केलेले. कसं केलेलं आहे तर त्याचा आपल्याला विचार करायचा. काय एवढ्याचाच विचार करायचा AMB. तर पहा काय लिहिता आपल्याला AB स्क्वेअर AB स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिता येईल AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर AM स्क्वेअर प्लस काय लिहिता येईल BM स्क्वेअर BM स्क्वेअर BM स्क्वेअर मायनस बरोबर काय लिहिते 2BM इंटू काय असेल DM. हे आपलं त्या ठिकाणी पाठ पाहिजे येते. अशा पद्धतीचं आपण ऍप्लिकेशन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे याच व्हिडिओमध्ये. म्हणजे अशा पद्धतीने हा जो काय असणार जो काय ॲक्यूट अँगल जो आहे AMB याला आपण त्या ठिकाणी पायथागोरसचं असणारं जे काही ऍप्लिकेशनचं असणारं जे काही थेरम जो आहे तर तो थेरम आपण त्या ठिकाणी वापरलेला आहे. बरोबर. याला आपण काय म्हणू इक्वेशन नंबर त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी याला इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी म्हटलं. बरोबर. अशाच पद्धतीने पहा की ट्रँगल AMC इज ॲब्स्ट्यूज अँगल. की ट्रँगल AMC is an obtuse angle. बरोबर. मग हा जर obtuse अँगल जर असेल तर बाय द ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम पुढे बाय द ऍप्लिकेशन ऑफ
पायथागोरस थेरम. पुन्हा या ठिकाणी आपल्याला पायथागोरसचा असणारे जे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयाचं उपयोजन त्या ठिकाणी करता येईल. पुन्हा या ठिकाणी काय करता येईल आपल्याला की AC स्क्वेअर, या ठिकाणी AC स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिता येईल की AM स्क्वेअर स्क्वेअर प्लस काय लिहिता येईल आपल्याला की MC स्क्वेअर प्लस. आता काय प्लस मध्ये काय असतंय तर या ठिकाणी 2MC काय आहे 2MC इंटू काय असणार आहे DM त्या ठिकाणी असणार DM. याला मी त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी असणार जे काही ॲक्यूट अँगल जे आहे तर त्या ॲक्यूट अँगल साठी आपण पायथागोरस थेरमचं त्या ठिकाणी ऍप्लिकेशन वापरून इक्वेशन नंबर 1 मिळवलं. त्याच्यानंतर ऍक्स्ट्यूज अँगल जो आहे तर ते ऍक्स्ट्यूज अँगल साठी सुद्धा त्या ठिकाणी पायथागोरसचा असणारे काही थेरम जे आहे तर त्याचं ऍप्लिकेशन करून या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी. आता पुढे बट काय बट आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलेले गिव्हन मध्ये काय सांगितलेले की M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. बरोबर काय सांगितलेले M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. M काय आहे की बाजू BC जी आहे तर त्या बाजू BCचा त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मध्यबिंदू सांगितलेला आहे. मग आता M जर बाजू BCचा जर त्या ठिकाणी मध्यबिंदू जर असेल तर आपल्याला काय म्हणता येईल की MC इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी BM काय म्हणता येईल BM असं त्या ठिकाणी म्हणता येईल. मग असं जर असेल तर ही जी असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू काय करू इक्वेशन नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करू. पुढे पुटिंग MC इज इक्वल टू BM इन इक्वेशन 2. काय करायचंय या ठिकाणी MC जे आहे तर ते MCच्या ऐवजी काय करायचं आपल्याला BM जो आहे तर तो BM काय करायचा याच्यामध्ये सबस्टिट्यूट त्या ठिकाणी करायचा. सबस्टिट्यूट केलं तर पहा काय येतंय. आता पुढे सबस्टिट्यूट केलं तर काय येईल या ठिकाणी AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MCच्या ऐवजी काय सबस्टिट्यूट करायचं आपल्याला BM. या ठिकाणी BM स्क्वेअर प्लस 2 MCच्या ऐवजी पुन्हा काय करायचे BM सबस्टिट्यूट करायचे आणि DM. बरोबर याला इक्वेशन नंबर मी काय म्हटलं 3 त्या ठिकाणी म्हटलं. बरोबर मग आता मी काय करतोय की ऍडिंग इक्वेशन या ठिकाणी ऍडिंग इक्वेशन 1 and 3. आता हेच काय ऍड करतोय तर आपल्याला AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. म्हणून पहा आता इक्वेशन 1 ही लेफ्ट साइड आहे AB स्क्वेअर. इक्वेशन 3 ची त्या ठिकाणी लेफ्ट साइड आहे AC स्क्वेअर. म्हणजे डाव्या बाजूमध्ये काय केले मी डावी बाजू त्या ठिकाणी ऍड केली इज इक्वल टू पुढे आता काय आहे की AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर मायनस 2BM DM प्लस AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर इथपर्यंत प्लस 2BM DM. बरोबर ऍडिशन केली डाव्या बाजूमध्ये डावी बाजू मिळवली उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू. आता पुढे काय मिळतंय की AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आता पुढे की AM स्क्वेअर ऍडिशन केली
तर ती किती मिळेल आपल्याला 2am². बरोबर. मग अशाच पद्धतीने पुढे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते की bm² आहे. या ठिकाणी काय आहे bm², इथे सुद्धा bm² आहे प्लस 2bm². बरोबर. त्याच्यानंतर पुढे पाहता की मायनस 2bmdm आणि प्लस 2bmdm काय झाले कॅन्सल त्या ठिकाणी. म्हणजे एवढं त्या ठिकाणी काय झाले शिल्लक आपले त्या ठिकाणी राहील. काय झाले पहा की ab² प्लस ac² इज इक्वल टू 2m² प्लस 2bm². आता पुढे की लेटस कन्सिडर की व्हेअर सेगमेंट AB परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. आता काय करणार पहिले काय म्हणलंय तर तो परपेंडिक्युलर त्या ठिकाणी नाही. आता पुढे लेट अस कन्सिडर सेगमेंट ED परपेंडिक्युलर टू साइड BC. आता काय म्हणा कोणी की सेगमेंट AD जो सेगमेंट AM म्हणा कोणी सेगमेंट AM काय आहे की बाजू BC जी आहे तर त्या बाजू BC ला कसा आहे लंब आहे. तर काय मिळेल पहा पुढे. आता पुढे काय आपण त्या ठिकाणी मांडलेले की लेटस कन्सिडर सेगमेंट AM परपेंडिक्युलर साइड BC. आता काय मानलेला कोणी हा तो काही सेगमेंट AM जो आहे तो काय मानलेला आहे या BC ला त्या ठिकाणी लंब आहे. म्हणजे पहा या ठिकाणी अशा पद्धतीची आकृती त्या ठिकाणी असेल. त्याला त्या ठिकाणी काय म्हणा कोणी AM त्या ठिकाणी. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला हा मिड पॉइंट आहे तर याची असेल पहा अशा पद्धतीची आकृती त्या ठिकाणी. आता काय करू आपण पहा की इन ट्रायंगल AMB अँगल AMB इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर. या त्रिकोणाचा विचार केला की त्रिकोण AMB मध्ये या कोणाचं माप किती आहे 90 अंश आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल झाला तर आपल्याला पायथागोरस थेरम वापरता येईल. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. काय पायथागोरस थेरम तर हायपोटेनस आहे AB² इज इक्वल टू AM² प्लस BM². पहिला इक्वेशन नंबर पण त्या ठिकाणी नंबरिंग जे आहे तर ते नंबरिंग त्या ठिकाणी घेऊ. त्याला इक्वेशन नंबर त्या ठिकाणी मी 5 त्या ठिकाणी. बरोबर. मग अशाच पद्धतीने पुढे की इन ट्रायंगल कोणता AMC इन ट्रायंगल AMC अँगल AMC इज इक्वल टू 90. इथे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करता येईल. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या कारणास या ठिकाणी हायपोटेनस स्क्वेअर AC² इज इक्वल टू AM² प्लस MC². MC². अशा पद्धतीने इथे आपल्याला काय करायला येईल तर त्या ठिकाणी पायथागोरसचं असणारे काही प्रमेय जे आहे तर ते प्रमेय वापरून त्या ठिकाणी इक्वेशन मिळेल 5 झालं. त्या ठिकाणी मिळाला 6 त्या ठिकाणी. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी. परंतु प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेले काय सांगितलेले की M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. बरोबर. असेल तर काही या ठिकाणी आपल्याला सहज लक्षात येत नसते की MC इज इक्वल टू BM येताना दिसते. बरोबर. येताना दिसते MC इज इक्वल टू BM येते. आता हेच मी पुढे त्या ठिकाणी लिहितोय. पुढे आता पुढे या ठिकाणी AC मध्ये काय म्हणा होते पहा
की AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस त्या ठिकाणी MC जो आहे तर त्या MC च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण BM स्क्वेअर या ठिकाणी 7 झाले इथे. आता काय करू आपण किंवा या ठिकाणी पहा याला मी त्या ठिकाणी 7 म्हणतो, याला इक्वेशन नंबर काय म्हणतो 8 त्या ठिकाणी म्हणतो. आता पुढे ही ऍडिंग इक्वेशन, आता कोणकोणतं इक्वेशन ऍड करायचं आपल्याला तर या ठिकाणी 5 आणि 8. आता 5 आणि 8 इक्वेशन 5 and 8 बरोबर. आता या ठिकाणी 5 ची असणारी जी काही लेफ्ट साइड जी आहे तर ती आहे AB स्क्वेअर प्लस 8 ची लेफ्ट साइड याची लेफ्ट साइड 8 ची तर ती आहे AC स्क्वेअर इज इक्वल टू पुन्हा 5 ची राइट साइड काय आहे AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस पुढे AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर ज्याच्या ठिकाणी AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल AM स्क्वेअर 2AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर ज्याच्या ठिकाणी पुन्हा 2BM स्क्वेअर येते. आता कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अपोलोनेसचं थेरम जे आहे तर त्याचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करता येईल. आता थोडक्यामध्ये की अशा पद्धतीचा असणारा काही ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे की ट्रायंगल ABC आणि ही त्या ठिकाणी आपल्याला AM जी आहे तर ती AM जर त्या ठिकाणी मीडियन जर असेल मध्यगत जर असेल तर अपोलोनेसचा असणारा ते काही थेरम जे आहे तर ते थेरम कसं वापरता येईल तर या ठिकाणी AB स्क्वेअर आहे प्लस AC स्क्वेअर आहे प्लस हिची काही मीडियन जी आहे तर ती 2M स्क्वेअर घेतलेली आहे आणि मीडियन मुळे जे दोन आपल्याला समान भाग मिळतात तर त्याच्यापैकी कोणताही एक भाग घ्यायचा प्लस काय करायचंय 2BM स्क्वेअर किंवा याच्याच ऐवजी आपण काय करू शकतो 2MC स्क्वेअर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी घेऊ शकतो. इथे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी अपोलोनेस असणारा जो काही थेरम जे आहे तर त्या थेरमचा त्या ठिकाणी प्रूफ जे आहे तर ते प्रूफ त्या ठिकाणी देत आहे. धन्यवाद.